नमस्कार. आज आपण खुसखुशीत अशा आळूवड्या बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: हळद, तिखट, धना पावडर, चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे आम्ही, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि बेसन आणि तांदळाचं पीठ. हे बेसन मी 2 वाट्या घेतले आणि तांदळाचं पीठ 1 वाटी घेतले. आणि त्यासाठी लागणारी ही आळूची पानं धुवून स्वच्छ करून पुसून देठ वगैरे काढून तयार करून घेतले. 2 वाट्या बेसन घेतले. त्यात हे 1 वाटी आपण बेसन घालणार, तांदळाचं पीठ घालणार आहे. 2 वाट्या बेसन घेतले. त्यात मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातले. आपण आता ह्यात अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा मीठ आणि तीळ आपल्या आवडीनुसार. हा मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे. हा आपण चिंचेचा कोळ काढलेला आहे, तो आता ह्यात आपण घालूया. त्याच्यात मी थोडासा गूळ पण घातलेला आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. सगळं एकत्र मस्त मिक्स करायचं आहे. आता आपण हे मिक्स करून थोडं पाणी घालून थोडं थोडं घालायचंय. लई पातळ नाही करायचं, लई घट्ट पण नाही ठेवायचं, असं मध्यम त्याला हे करायचंय. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेतले. छान मस्त झाले. आता हे आता आपण ते पानांना लावून घ्यायचंय. आता आपण ह्या पानांना हे बेसन आपण हे तयार केले ना, ते ह्याला छान लावून घ्यायचंय. सगळीकडनं लागलं पाहिजे व्यवस्थित. आता आपण हे दुसरं पान उपडं करून टाकायचंय. परत हे तिसरं पान आपण पहिलं टाकलं तसंच टाकायचंय. परत हे पान उपडं टाकायचं आपल्याला. आता दोन्ही साईडने मुडपून घ्यायचं व्यवस्थित. त्याला वरून फोल्ड करायचं आता. तसंच त्याला घट्ट असं गोल राऊंड बनवायचं आहे त्याचा.
असं मस्त दोन्ही साईडने त्याला थोडं बेसन लावून घ्यायचंय. आता हे तयार झाले. आता आपण ह्याला वाफवायला ठेवायचंय. आता आपण ह्याला तेल लावून घ्यायचंय चांगलं चाळणीला, चिटकणार नाही म्हणून खाली चारी साईडनी व्यवस्थित तेल लावायचंय. आणि आपण हे बनवून घेतलेले आळूचे हे ह्याच्यात ठेवायचे. गॅसवर पाणी गरम करायला ठेवले मी. साधारण एक तांब्याभर पाणी असतं, 1 ते 1.5 तांब्या. आणि त्याच्यावर आता हे वाफवायला ठेवायचं आपल्याला. आता हे 15 ते 20 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचंय. तेवढं हे झाकण वरती ठेवून वाफ काढायची चांगली. हे आपलं छान वाफून झालेले आहे. आता त्याला आपण कटिंग करून घ्यायचंय. मस्त पातळ असे त्याचे हे पडले पाहिजे. आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. ते चांगलं गरम झाले. त्यात आपण ही वडी टाकून तळून घ्यायची आहे चांगल्या. मस्त अशा कुरकुरीत छान तळून घ्यायच्या, लाल होईपर्यंत. थोडा गॅस बारीक करते. मस्त आता या अशा कुरकुरीत तळून झालेले आहे. त्याला आता आपण काढूया. ह्या मस्त आता कुरकुरीत झाल्या. ते छान कडक मस्त झाल्या. ते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.